प्रिव्हियस लेक्चरला काय बघितलं होतं? काय आठवतंय का कोणाला? नेक्स्ट चॅप्टर चालू केला होता का आपण? हो सर. ओके, काय चॅप्टरचं नाव? चॅप्टरचं नाव काय आहे? कोण सांगू शकते का नाव? व्हॉट इज द नेम ऑफ चॅप्टर? नाही माहित. Diodes and applications. डायोड्स अँड Applications. ओके. एक मिनिट. दिसते का सगळ्यांना? हो सर. ओके. डायोड्स अँड ऍप्लिकेशन. सगळ्यांना दिसते का हो? नोट्स दिसतात का सगळ्यांना? हो सर, हो दिसतंय. सर. हो सर दिसतो. हां, एक मिनिट. डायोड्स अँड ऍप्लिकेशन्स त्यामधलं काय बघितलं होतं? एक मिनिट. डायोड्स अँड ऍप्लिकेशन्स. ओके. त्यामध्ये कुठपर्यंत आलो होतो आपण? आठवत आहे का तुम्हाला? नोट्स सेंड केलेत का मी? नोट्स शेअर केलेत का मी सेकंड चॅप्टरच्या? नाही सर. नाही सर. ओके, ठीक आहे, आज सेंड करतो तुम्हाला. कुठल्या पॉईंट पर्यंत आलंय आपलं? फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन लेअर झालं होतं, बरोबर आहे का? झालं होतं का फॉर्मेशन ऑफ डिप्लेशन लेअर? झालं होतं का? ते बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड हे पण झालं होतं. बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड, तरी पण हा पॉईंट रिपीट करू आपण. बायसिंग ऑफ पीएन जंक्शन डायोड. मग बायसिंग मध्ये काय आहे? दोन टाईपचे बायसिंग असतात, एक फॉरवर्ड बायसिंग, एक रिव्हर्स बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग असं दोन टाईपचं बायसिंग असते. त्याच्यामध्ये apply a external power supply to the PN junction diode, then it can be operated in forward and reverse bias. It is called as biasing of PN junction diode. म्हणजे जो काय तुम्ही एक्सटर्नल सप्लाय अप्लाय करणार आहे डायोडला,
त्याच्यावरून त्याचे दोन टाइप्स आहेत. एक फॉरवर्ड बायसिंग आणि सेकंड रिव्हर्स बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग म्हणजे तुम्ही जो काही सप्लाय अप्लाय करणार आहे त्या सप्लायच्या कशा टाईपमध्ये तुम्ही सप्लाय अप्लाय करताय त्याच्यावरती त्याचे दोन टाईपचं बायसिंग अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही त्याचं बायसिंग करू शकता दोन टाईपमध्ये. आता दोन टाईपचं बायसिंग कुठलं कुठलं आहे बघा. एक एक बायसिंग आहे फॉरवर्ड बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग. दुसरा आहे ते रिव्हर्स बायसिंग. रिव्हर्स बायसिंग, फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग अशा दोन टाईपचं बायसिंग अवेलेबल आहे. ओके. आता जो काय सिम्बॉल आहे, जो काय डायोडचा सिम्बॉल आहे, डायोडचा सिम्बॉल कसा आहे बघा. एनोड, दुसरं टर्मिनल कुठला आहे? डायोडचे दोन टर्मिनल, एनोड आणि दुसरं टर्मिनल कुठला आहे? कॅथोड. कॅथोड. एनोड आणि कॅथोड. कॅथोड. त्याच्यामधलं कुठलं टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, कुठलं टर्मिनल निगेटिव्ह आहे? एनोड पॉझिटिव्ह आहे. एनोड पॉझिटिव्ह आहे आणि कॅथोड निगेटिव्ह. कॅथोड निगेटिव्ह आहे. ओके. आता काय आहे, याला जो काय आपण एक्सटर्नल सप्लाय अप्लाय करणार आहे, जो काही एक्सटर्नल सप्लाय आपण या डायोडला अप्लाय करणार आहे त्याच्यावरून त्याचे दोन टाईपचे बायसिंग आहे. ओके. आता एक्सटर्नल सप्लाय म्हणजे काय, एक्सटर्नल बॅटरीचा सप्लाय आपण त्याला आपण सपोज अप्लाय करणार आहे. Okay. बॅटरीचा सिम्बॉल कसा असतो, असा असतो. एक लॉंग टर्मिनल असते, एक शॉर्ट टर्मिनल असते. ओके. बॅटरी असते ते पॉझिटिव्ह असते, शॉर्ट टर्मिनल असते ते निगेटिव्ह असते. लॉंग टर्मिनल पॉझिटिव्ह असते, शॉर्ट टर्मिनल निगेटिव्ह असते. ओके. आता बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जर तुम्ही एनोडला कनेक्ट केलं, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल तुम्ही एनोडला कनेक्ट केलं, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल तुम्ही कॅथोडला कनेक्ट केलं, तरी कुठलं बायसिंग झालं? फॉरवर्ड बायसिंग. फॉरवर्ड बायसिंग. त्याला काय म्हणायचं? फॉरवर्ड बायसिंग. का? बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल तुम्ही एनोडला कनेक्ट केलंय, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल तुम्ही निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलं किंवा कॅथोडला कनेक्ट केलं. म्हणजे बॅटरीचं पॉझिटिव्ह डायोडच्या पॉझिटिव्हला कनेक्ट केलेलं आहे, बॅटरीचं निगेटिव्ह डायोडच्या निगेटिव्हला कनेक्ट केलेलं आहे. ओके. म्हणून हे फॉरवर्ड बायसिंग. येते का लक्षात? फॉरवर्ड बायसिंग कशाला म्हणायचं? हो सर. हा. हो सर. रिव्हर्स बायसिंग मध्ये काय आहे बघा, जे काही रिव्हर्स बायसिंग आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आता उलट कनेक्शन करायचे. बॅटरीचं पॉझिटिव्ह कॅथोडला, बॅटरीचं निगेटिव्ह एनोडला. बॅटरीचं पॉझिटिव्ह कॅथोडला, बॅटरीचं निगेटिव्ह एनोडला. म्हणजे बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल डायोडच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला असेल आणि बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल डायोडच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला असेल तर तो रिव्हर्स बायस. तर तो कशामध्ये? रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायस कसं, रिव्हर्स बायस कसं ओळखायचं कळालं का हो सर. सगळ्यांना? हो सर. फॉरवर्ड बायसिंग हो, सर. कसं ओळखायचं, रिव्हर्स बायसिंग कसं ओळखायचं, समजलंय का? सर. ओके. आता तेच जर तुम्ही बघितलं तर
याच्यामध्ये दिले. आता इथं बघा फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय केलंय, बॅटरीचं पॉझिटिव्ह तुम्ही ॲनोडला कनेक्ट केलंय, बॅटरीचं निगेटिव्ह कॅथोडला कनेक्ट केलेलं आहे. तिथं एक्सप्लेनेशन मध्ये पण तसं सांगितलंय. The anode terminal of diode is connected to the positive terminal of battery and cathode terminal of diode is connected to the negative terminal of battery. That process is known as a forward biasing of diode. जे द पॉझिटिव्ह टर्मिनल, जे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते ॲनोडला कनेक्ट केलेलं असेल, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जर कॅथोडला कनेक्ट केलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला फॉरवर्ड बायसिंग असं म्हणू शकता. हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. द फॉरवर्ड बायसिंग द मॅक्झिमम करंट फ्लोज थ्रू द डायोड, हेन्स द रेजिस्टन्स इज व्हेरी लो. म्हणजे फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय असतो, डायोड मधून मॅक्झिमम करंट फ्लो होत असतो. डायोड मधून मॅक्झिमम, कारण त्याच्यामध्ये कुठं बॅरियर क्रिएट व्हायचं पॉसिबिलिटी नसते, कारण का फॉरवर्ड बायस पॉझिटिव्ह निगेटिव्हला कनेक्ट असल्यामुळे त्याच्यामधून तुमचा मॅक्झिमम करंट फ्लो होतो. आणि मॅक्झिमम करंट फ्लो होत असेल तर तुमचा रेजिस्टन्स कमी असतो. म्हणजे रेजिस्टन्स आणि करंटचं रिलेशन जे आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. म्हणजे जर मॅक्झिमम करंट फ्लो होत असेल तर त्याचा मिनिमम करंट असेल, जर मिनिमम करंट फ्लो होत असेल तर मॅक्झिमम त्याचा रेजिस्टन्स असेल. आणि नंतर त्यामध्ये लास्ट पॉइंटला काय सांगितलंय, द फॉरवर्ड बायसिंग द विड्थ ऑफ डिप्लेशन लेअर इज व्हेरी स्मॉल. तर डिप्लेशन लेअरची जी काही विड्थ आहे ते फॉरवर्ड बायसिंग मध्ये एकदम स्मॉल असते, निग्लिजिबल असते, एकदम निग्लिजिबल असते. आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये जास्त. आता एक्झॅक्टली अपोजिट असते ते रिव्हर्स बायसिंग मध्ये असते. आता इथं काय केलंय बघा, ॲनोडला निगेटिव्ह कनेक्ट केलेला आहे, कॅथोडला पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. ॲनोडला निगेटिव्ह कनेक्ट केलंय, कॅथोडला पॉझिटिव्ह कनेक्ट केलंय. अशा टाईपचं कनेक्शन जर असेल तर तुमचा तो रिव्हर्स बायसिंग असेल. अशा टाईपचं कनेक्शन जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हर्स बायसिंग म्हणू शकता. म्हणजे याच्यामध्ये काय असं म्हणू शकता, द ॲनोड टर्मिनल ऑफ डायोड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. The anode terminal of diode is connected to the negative terminal of battery and the cathode terminal of diode is connected to the positive terminal of battery. This process is known as a reverse biasing of diode. This process is known as a reverse biasing of diode. आता याच्यामध्ये काय आहे, रिव्हर्स बायसिंग करंट फ्लो होत नाही, रेजिस्टन्स जास्त आहे. मिनिमम करंट मॅक्झिमम रेजिस्टन्स, मॅक्झिमम करंट मिनिमम रेजिस्टन्स. आता फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होत होतं, आपला जो काय करंट आहे तो मॅक्झिमम फ्लो होत होता. फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होतं, आपला करंट मॅक्झिमम, एक मिनिट, आता रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होते, करंट आपला फ्लो होत नाहीये. रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होते, करंट फ्लो होत नाही. का होत नाही तर रिव्हर्स बायसिंग मध्ये आहे, डायोड इज इन द रिव्हर्स बायसिंग, दॅट्स वाय देयर इज नो करंट फ्लो. बघा मॅक्झिमम करंट हा फॉरवर्ड बायस मध्ये फ्लो होत असतोय, रिव्हर्स बायस मधून करंट फ्लो होत नाही. जर करंट फ्लो होत नसेल तर त्याचा रेजिस्टन्स हाय असेल का लो असेल, हाय असेल. हाय असेल, म्हणजे त्याचा रेजिस्टन्स जास्त आहे. म्हणजे रिव्हर्स बायसिंग मध्ये डायोडचा रेजिस्टन्स हा हाय असणार आहे. आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये डिप्लेशन लेअरची विड्थ असणार आहे ते मॅक्झिमम असणार आहे, जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू द फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस मध्ये जो काही डिप्लेशन लेअरची विड्थ आहे त्यापेक्षा रिव्हर्स बायस मध्ये डिप्लेशन लेअरची विड्थ ही जास्त असणार आहे. समजलंय का बायसिंग ऑफ ट्रान्झिशन, बायसिंग ऑफ डायोड, डायोडचं बायसिंग समजलंय का? समजलंय का नाही बायसिंग ऑफ डायोड? येस सर. अरे होय नाही काय तर सांगा मला. रिपीट हो सर, समजलं. हो सर. समजलंय का नाही? हो सर. हॅलो, हो सर समजलं. आता पुढे बघा, पीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पीएन जंक्शन डायोड. पीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ
पी एन जंक्शन डायोड. ओके. आता पीआय कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय आहे बघा, अशा टाइप मध्ये जी पीआय कॅरेक्टरिस्टिक्स असते, पीएन जंक्शन डायोडची कॅरेक्टरिस्टिक्स पीआय कॅरेक्टरिस्टिक्स असे असते. बघ काय असतो पहिल्या स्टार्टिंगला, ही फॉरवर्ड बायसची कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि ही रिव्हर्स बायसची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बघा लक्ष द्या, ही आहे ते फॉरवर्ड बायसची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिव्हर्स बायस. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायस मध्ये काय असते पहिल्यांदा, आता बघा इकडे व्होल्टेज आहे, इकडे करंट आहे. पीआय कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय असतो, व्होल्टेज टू करंट कॅरेक्टरिस्टिक्स. पीआय कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय असते, व्होल्टेज टू करंट कॅरेक्टरिस्टिक्स. अशा म्हणजे एक्स ऍक्सिस वरती व्होल्टेज आहे आणि वाय ऍक्सिस वरती करंट आहे. बघा, पीएफ म्हणजे फॉरवर्ड व्होल्टेज, आयएफ म्हणजे फॉरवर्ड करंट. पीएफ म्हणजे फॉरवर्ड व्होल्टेज, आयएफ म्हणजे फॉरवर्ड करंट. इकडं व्हीआर रिव्हर्स व्होल्टेज, आयआर रिव्हर्स करंट, आयआर रिव्हर्स करंट. ओके. बघा फॉरवर्ड बायस मध्ये काय होतंय, पहिल्या स्टार्टिंगला स्मॉल करंट फ्लो होते, स्मॉल करंट फ्लो होते, व्होल्टेज इन्क्रीज होत जाते ऍट कट इन व्होल्टेज. कट इन व्होल्टेजला तुमचा डायोड टर्न ऑन होत असतो. कट इन व्होल्टेजला डायोड तुमचा टर्न, इथून इथपर्यंत डायोड तुमचा टर्न ऑन होत नाहीये. हा ए पॉइंट टू बी पॉइंट आहे नाही, ए टू बी इथपर्यंत तुमचा डायोड हा टर्न ऑन होत नाहीये. ह्या म्हणजे हा फक्त स्मॉल लिकेज करंट फ्लो होतोय. लिकेज करंट म्हणजे एकदम स्मॉल करंट फ्लो होतो, निग्लिजिबल करंट. कुठून, इथून कट इन व्होल्टेज पर्यंत. कट इन व्होल्टेजला काय असते, तुमचं व्होल्टेज कॉन्स्टंट राहते. बघा हे व्होल्टेज इथं कॉन्स्टंट राहिलेला आहे आणि इथून तुमचं करंट काय झालाय, इन्क्रीज झालेला आहे. करंट इन्क्रीज झालेला आहे. परत बी टू सी तुमचा काय झालाय, करंट इन्क्रीज झालाय, व्होल्टेज कॉन्स्टंट राहिलेला आहे. हे तुमचं फॉरवर्ड बायस जंक्शन म्हणजे फॉरवर्ड बायसिंग मध्ये हे असं होत असतं. रिव्हर्स बायस मध्ये काय होतंय, पहिल्यांदा रिव्हर्स करंट फ्लो होत असतो, परत तुमचा तसंच सेम प्रोसेस आहे फॉरवर्ड बायस मध्ये. रिव्हर्स बायस मध्ये एकदा ते रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेजला आला, इथं कट इन व्होल्टेज असते, इथं रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणायचं. तिथं आला का तुमचा व्होल्टेज कॉन्स्टंट राहते, करंट इन्क्रीज होतो. रिव्हर्स मध्ये करंट इन्क्रीज होतो, निगेटिव्ह मध्ये, निगेटिव्ह मध्ये करंट इन्क्रीज होतो. सेम फॉरवर्ड बायस मध्ये आणि रिव्हर्स बायस मध्ये सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहे. फक्त रिव्हर्स बायस मध्ये एक डिसएडव्हान्टेज म्हणजे रिव्हर्स बायस मध्ये डिफरन्स काय असतो बघा, रिव्हर्स जर व्होल्टेज रिव्हर्स बायस मध्ये जर डायोड तुमचा असेल आणि तुमचं रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज तुम्ही इन्क्रीज करत गेला, व्होल्टेज रिव्हर्स व्होल्टेज मॅक्झिमम करत गेला तर रिव्हर्स बायसिंग मध्ये तुमचा डायोड डॅमेज होत असतो, खराब होत असतो. तसं फॉरवर्ड बायस मध्ये नसतंय, तुम्ही डायोडला व्होल्टेज मॅक्झिमम व्होल्टेज तुम्ही अप्लाय करू शकता. पण रिव्हर्स बायसिंग मध्ये तुम्ही मॅक्झिमम रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय करू शकत नाही. कारण का, रिव्हर्स व्होल्टेज तुम्ही मॅक्झिमम व्होल्टेज अप्लाय केलं तर तुमचा डायोड खराब होईल, डॅमेज होत असतो. आता खाली त्याचे कॅरेक्टरिस्टिक एक्सप्लेन केलेले आहेत. आता फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता काय सांगितले, दिस कॅरेक्टरिस्टिक कॅन बी डिवायडेड इंटू द टू पार्ट्स. जी काय कॅरेक्टरिस्टिक आहे ते दोन पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे, एक फॉरवर्ड बायसिंग मध्ये आणि एक रिव्हर्स बायसिंग मध्ये. आता पहिलं आहे ते फॉरवर्ड बायसिंग आहे, पहिल्यांदा आहे ते फॉरवर्ड बायसिंग आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलं बघा, इट इज द ग्राफ ऑफ फॉरवर्ड व्होल्टेज वर्सेस फॉरवर्ड करंट. आता फॉरवर्ड बायसिंगची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय आहे, इट इज अ ग्राफ. हा एक ग्राफ आहे, फॉरवर्ड व्होल्टेज अँड फॉरवर्ड करंट याचा एक ग्राफ आहे. आता रिजन ए टू बी shows that a very small current flows through the diode during when the voltage applied to the diode is minimum. म्हणजे काय सांगितले, ए टू बी चा जो काय रिजन आहे, द रिजन ए टू बी shows that a very small current flows through the diode. जर तुम्ही ए टू बी रिजन बघितला, ए टू बी मध्ये बघितलं तर एकदम स्मॉल. आता वाय ऍक्सिस वरती करंट आहे, हे तर करंट व्हॅल्यू कमी आहे, पण व्होल्टेज तुमचं काय होत गेल्यावर थोडंसं इन्क्रीज होत गेलेलं आहे. म्हणजे ए टू बी रिजन मध्ये तुमचा करंट हा मिनिमम करंट फ्लो झालेला आहे, एकदम स्मॉल. त्याला लिकेज करंट म्हणायचं, लिकेज करंट, एकदम स्मॉल करंट फ्लो झाले. रिजन ए टू बी shows that a very small current flows through the diode during when the voltage applied to the diode is minimum. म्हणजे मिनिमम व्होल्टेज अप्लाय केलेला असताना तुम्ही
याच्यातून मिनिमम करंट फ्लो झालेला आहे. कधी? ड्युरिंग ए टू बी रिजन. ड्युरिंग ए टू बी रिजन. ओके. Region B to C as shown as a forward voltage equal to the cut-in voltage. बघा काय? Region B to C as shown as soon as the forward voltage equal to the cut-in voltage. Current through the diode is very maximum or large. म्हणजे B to C region मध्ये काय होत आहे बघा. आता B to C region बघा. बी टू सी रिजन मध्ये काय झालंय तुमचा? बी टू सी म्हणजे बी व्होल्टेज आहे, दिस इज द कट इन व्होल्टेज. दिस इज द कट इन व्होल्टेज. आता कट इन व्होल्टेज काय ते खाली एक्सप्लेन केलेलं आहे, ते आपण बघणार आहे. कट इन व्होल्टेज म्हणजे काय? बी टू सी रिजन मध्ये काय झालंय? व्होल्टेज कॉन्स्टंट राहिलेला आहे, करंट इन्क्रीज झालेला आहे. बी टू सी रिजन मध्ये काय झालंय? व्होल्टेज कॉन्स्टंट राहिलेलं आहे, करंट इन्क्रीज झालेला आहे. लार्ज करंट इन्क्रीज झालेले लार्ज अमाऊंट मध्ये आणि व्होल्टेज कॉन्स्टंट राहिलेला आहे. इन फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स द करंट फ्लोज थ्रू द डायोड इन टर्म्स ऑफ मिली अँपियर. म्हणजे फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय आहे? डायोड मधून फ्लो होणारा करंट हा मिली अँपियर मध्ये असतो. डायोड मधून फ्लो होणारा करंट जो आहे तो तुमचा मिली अँपियर मध्ये असतो. बघा फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय आहे? फॉरवर्ड बायसिंगची कॅरेक्टरिस्टिक्स ही दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड आहे. ए टू बी मध्ये एक आहे, बी टू सी मध्ये एक आहे. ए टू बी मध्ये काय होतंय? तुमच्या त्या डायोड मधून काय होते? एकदम स्मॉल करंट फ्लो होते. ज्यावेळेस तुम्ही स्मॉल व्होल्टेज अप्लाय केलेला असताना तुमच्या डायोड मधून स्मॉल करंट फ्लो होते ऍट रिजन ए टू बी. ए टू बी पर्यंत काय होते? एकदम स्मॉल करंट फ्लो होतोय, तुम्ही एकदम स्मॉल व्होल्टेज अप्लाय केलेला असताना. पण बी ला काय होतंय? बी म्हणजे बी पॉइंट हा तुमचा कट इन व्होल्टेजचा पॉइंट आहे. बी हा जो काही पॉइंट आहे तो तुमचा कट इन व्होल्टेजचा पॉइंट आहे. त्या कट इन व्होल्टेज नंतर काय होतंय? करंट इन्क्रीज होतोय लार्ज अमाऊंट किंवा मॅक्सिमम करंट इन्क्रीज होतोय आणि व्होल्टेज इज कॉन्स्टंट. व्होल्टेज काय होतंय? कॉन्स्टंट राहतंय. बी टू सी मध्ये काय होतंय? व्होल्टेज इन्क्रीज, करंट इन्क्रीज होतोय पण व्होल्टेज कॉन्स्टंट राहते. आणि तो जो काही करंट असतो तो मिली अँपियर मध्ये असतो. तो जो करंट असतो तो तुमचा काय असतो? मिली अँपियर मधला करंट असतो. आले का लक्षात फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स? हो सर. फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स समजलं का? हो सर. अरे समजलंय का नाही सांगा काय तर मला. हो हो सर. सर. हो सर समजलं. हा, आता कट इन व्होल्टेज काय आहे बघू आपण. कट इन व्होल्टेज काय आहे बघा. द व्होल्टेज ऍट विच द फॉरवर्ड डायोड करंट स्टार्ट इन्क्रीजिंग रॅपिडली इज नोन ॲज द कट इन व्होल्टेज ऑफ डायोड. बघा काय आहे? द व्होल्टेज ऍट विच द फॉरवर्ड डायोड करंट start increasing rapidly is known as a cut-in voltage in the diode. Cut-in voltage of diode म्हणजे काय आहे? कट-इन व्होल्टेज ज्या पॉइंटला ऍट विच ज्या वेळेस तुमचा फॉरवर्ड डायोड करंट म्हणजे फॉरवर्ड बायस मध्ये जो काय करंट आहे तो इन्क्रीज होईल रॅपिडली, जो रॅपिडली इन्क्रीज होईल. आता जर तुम्ही बघितलं बी कट-इन व्होल्टेज नंतर आपण तुमचा करंट इन्क्रीज रॅपिड झालाय, रॅपिडली एकदम इन्क्रीज झालेला आहे. दिस इज अ कट इन म्हणजे ऍट विच द करंट इन्क्रीजेस रॅपिडली, दिस इज नोन ॲज कट इन व्होल्टेज. द व्होल्टेज ऍट विच द करंट इन्क्रीजेस रॅपिडली इज नोन ॲज अ कट इन व्होल्टेज. आले का लक्षात? कट इन व्होल्टेज ज्या व्होल्टेजला तुमचं करंट रॅपिडली इन्क्रीज होतोय, दिस इज युअर कट इन व्होल्टेज. एकदम इन्क्रीज होतो ना, रॅपिडली म्हणतो ना आपण, रॅपिडली इन्क्रीज करंट झाला त्यावेळेस तुमचं काय असेल? कट इन व्होल्टेज असेल. कट इन व्होल्टेज पॉइंटला तुमचा करंट रॅपिडली इन्क्रीज होईल. आले का लक्षात? कट इन व्होल्टेज. हो सर. हो सर. ओके. आता हे कट इन व्होल्टेज असते
ते वेगवेगळे मटेरियल साठी वेगवेगळं असते. म्हणजे जर सिलिकॉन डायोड असेल तर त्यासाठी वेगळे असते. आता डायोड साठी तुम्ही 2 टाईपचं मटेरियल यूज करू शकता बरं का. म्हणजे 2 टाईपचं मटेरियल यूज करून तुम्ही पीएन जंक्शन डायोड तयार करू शकता. एक सिलिकॉन मटेरियल आणि दुसरं आहे ते जर्मेनियम. हे दोन्ही यूज करून तुम्ही सिलिकॉन डायोड म्हणू शकता किंवा जर्मेनियम डायोड म्हणू शकता. सिलिकॉन डायोड साठी कट इन व्होल्टेज वेगळा आहे, जर्मेनियम डायोड साठी कट इन व्होल्टेज वेगळा आहे. सिलिकॉन डायोड साठी कट इन व्होल्टेज पॉईंट हा 0.7 व्होल्ट आहे. बघायचं फॉर सिलिकॉन डायोड कट इन व्होल्टेज विथ 0.7, फॉर जर्मेनियम डायोड कट इन व्होल्टेज इज 0.3 व्होल्ट. आता कट इन व्होल्टेज म्हणजे काय असते, त्या व्होल्टेजला तुमचा डायोड टर्न ऑन होत असतो. कट इन व्होल्टेज म्हणजे नक्की काय असते बघा, त्या व्होल्टेजला तुमचा डायोड हा टर्न ऑन होत असतो. दिस इज द कट इन व्होल्टेज. म्हणजे सिलिकॉन डायोडला तुमचा डायोड हा 0.7 व्होल्टला ऑन होईल. जर्मेनियम डायोडला तुमचा जर्मेनियम डायोड असेल तर त्यासाठी तुमचा डायोड हा जर्मेनियम डायोड असेल तर तुमचा डायोड 0.3 व्होल्टला टर्न ऑन होईल. आले का लक्षात कट इन व्होल्टेज? हो सर. Yes, sir. ओके. रिपीट करा. तुमचा आवाज येत नाही. रिपीट करा सर. कट इन व्होल्टेज का हा सर, काय कटिंग रिपीट व्होल्टेज. करायचं? हा, आता कट इन सर, पूर्ण concept थोडक्यात एक्सप्लेन सांगा. करतो. कुठली कॅरेक्टरिस्टिक्स का? कटिंग व्होल्टेज. हा, कट इन व्होल्टेज. आता आपली कॅरेक्टरिस्टिक्स कशी आहे बघा. एक मिनिट, हे सगळे इरेज करतो. काय आहे इथं व्होल्टेज असणार आहे, फॉरवर्ड व्होल्टेज असेल, फी पण इथं करंट असेल इथं. ओके, वाय ऍक्सिस अजूम करा. ओके, आता काय होतंय बघा, स्टार्टिंगला तुमचं ज्यावेळेस तुम्ही सप्लाय अप्लाय कराल करंट डायोडला, त्यावेळेस काय होईल, त्या पहिले स्टार्टिंगला एकदम स्मॉल लिकेज करंट फ्लो होईल आणि एका पॉइंटला काय होईल, करंट असं रॅपिडली इन्क्रीज होईल, व्होल्टेज कॉन्स्टंट राहील. हे कधी होणार आहे बघा, म्हणजे हा जो काय पॉइंट असेल ना जिथून तुमचा करंट एकदम इन्क्रीज झालेला आहे, असा दिसतंय का सगळ्यांना? हो सर. एक मिनिट, थोडं वेगळ्या कलरनं काढू. काय होतं, स्टार्टिंगला स्मॉल लिकेज करंट फ्लो होत असतो आणि परत एकदम स्मॉल करंट फ्लो होतो, एकदम रॅपिडली असा करंट इन्क्रीज होतो आणि व्होल्टेज कॉन्स्टंट राहते. ओके, म्हणजे हा जो काय पॉइंट आहे की नाही, हा पॉइंट ज्या पॉइंटला तुमचं करंट एकदम इन्क्रीज झालेला आहे आणि व्होल्टेज कॉन्स्टंट राहिलेला आहे, हा असतो तो कट इन व्होल्टेज असते. हा पॉइंट असतो तो कट इन व्होल्टेज असतो. ओके, म्हणजे काय असते थोडक्यात सांगतो मला, की ह्या पॉइंटला तुमचा डायोड टर्न ऑन होत असतो. काय होत असतो, तुमचा डायोड टर्न ऑन होत असतो. इथपर्यंत म्हणजे इथून इथपर्यंत जे काय व्होल्टेज आहे की नाही, इथपर्यंत डायोड तुमचा ऑन होत नाहीये, म्हणून फक्त एकदम स्मॉल करंट फ्लो होतोय. आणि डायोड टर्न ऑन झाल्यानंतर त्याच्यातून मॅक्झिमम करंट फ्लो होतोय. त्यातून मॅक्झिमम करंट फ्लो होत असते आणि व्होल्टेज कॉन्स्टंट राहत असते. ओके, म्हणजे ज्या वेळेस तुमचा थोडक्यात काय, ज्या पॉइंटला तुमचा डायोड टर्न ऑन झालेला आहे, ज्या व्होल्टेजला तुमचा डायोड टर्न ऑन झालेला आहे, दिस इज युअर कट इन व्होल्टेज. त्याला दुसऱ्या लँग्वेज मध्ये काय सांगितलंय, द व्होल्टेज ऍट विच द करंट इन्क्रीजेस रॅपिडली. द व्होल्टेज ऍट विच करंट इन्क्रीजेस रॅपिडली. करंट रॅपिडली कधी इन्क्रीज होणार आहे, हो, ज्यावेळी तुमचा डायोड टर्न ऑन होणार आहे त्यावेळी तुमचा करंट इन्क्रीज होणार आहे. आले का लक्षात कट इन व्होल्टेज? हो सर. तुम्हाला समजलंय का मॅडम कट इन व्होल्टेज, ज्यांनी रिपीट करायला सांगितलं होतं तुम्ही? समजलंय का? बघा अजून हो सर, समजलं. सर समजलं. अजून एक मेथडने तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमचं लगेच
लक्षात येईल. आता सिलिकॉन डायोडचं कट इन व्होल्टेज किती आहे हो? सिलिकॉन डायोडचं आता सांगितलं ना, सिलिकॉन आणि जर्मेनियम 2 टाईपचे डायोड असतात पीएन जंक्शन डायोड मध्ये. सिलिकॉन डायोडचं कट इन व्होल्टेज किती आहे? 0.7 0.7 बरोबर आहे का? सिलिकॉन डायोडचं कट इन व्होल्टेज किती आहे? 0.7 बरोबर. म्हणजे व्होल्टेजची व्हॅल्यू ज्यावेळी 0.7 ओके इथं असेल 0.7 ओके. ज्यावेळेस तुम्ही सप्लाय अप्लाय कराल बॅटरी त्यावेळेस तो 0 पासून स्टार्ट होणार आहे व्होल्टेज. म्हणजे व्होल्टेज 0 पासून स्टार्ट करणार आहे ना, आपण एकदम 10 व्होल्ट अप्लाय करणार आहे का? 0 पासून स्टार्ट करणार आहे बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डायोडला सप्लाय अप्लाय कराल त्यावेळेस 0 पासून स्टार्ट कराल. 0 पासून स्टार्ट केल्यानंतर तो पहिल्यांदा काय होईल? एकदम स्मॉल करंट फ्लो होईल. स्मॉल एकदम स्मॉल करंट फ्लो होईल याच्यामध्ये. कधीपर्यंत स्मॉल करंट फ्लो होईल? 0.7 पर्यंत. 0.7 नंतर जर तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज केलं तर ते व्होल्टेज इन्क्रीज न होता करंट इन्क्रीज होईल असं रॅपिडली 0.7 व्होल्टला. का हो? कारण 0.7 व्होल्टला तुमचा डायोड आहे तो ऑन होणार आहे. म्हणजे 0 to 0.7 हा जो काही पिरियड आहे त्याच्यामध्ये डायोड तुमचा टर्न ऑफ असणार आहे, पण त्याच्यामधून एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये करंट फ्लो होणार आहे. पण 0.7 व्होल्टला काय होणार आहे? करंट एकदम रॅपिडली इन्क्रीज होणार आहे. काय इन्क्रीज होणार आहे? कारण त्याचा कट इन व्होल्टेजचा पॉईंट आहे तो 0.7 व्होल्ट आहे. दिस इज द कट इन व्होल्टेज. आले का लक्षात कट इन व्होल्टेज? हो सर. हो सर. तसंच सेम जर्मेनियम डायोडला करंट इन्क्रीज कधी होईल हो? किंवा डायोड टर्न ऑन कधी होईल? कुठल्या व्होल्टेजला होईल? किती व्होल्टेज पॉइंटला होईल? 0.7 0.7 सिलिकॉनचा आहे. जर्मेनियमचं विचारलं मी तुम्हाला. 0.3 0.3 समजलंय कट इन व्होल्टेज? हो सर समजलं. हो सर. हा. आता रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे बघा. इट इज द ग्राफ ऑफ रिव्हर्स व्होल्टेज वर्सेस रिव्हर्स करंट. आता फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स काय होते? इट इज अ ग्राफ ऑफ फॉरवर्ड व्होल्टेज वर्सेस फॉरवर्ड करंट. तसं रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय आहे? इट इज अ ग्राफ ऑफ रिव्हर्स व्होल्टेज वर्सेस रिव्हर्स करंट. इट इज अ ग्राफ ऑफ रिव्हर्स व्होल्टेज वर्सेस रिव्हर्स करंट. Increases as the reverse voltage is constant in a reverse biasing current flows in. काय सांगितले? एक मिनिट. Then reverse current remains constant. In reverse biasing, current flows in terms of microampere. In reverse biasing, current flows in terms of microampere. फॉरवर्ड बायसिंग मध्ये काय होत होतं? करंट हा तुमचा मिली अँपियर मध्ये फ्लो होत होता. तसं रिव्हर्स बायसिंग मध्ये काय होतं? करंट हा तुमचा मायक्रो अँपियर मध्ये फ्लो होतो. आता इथे काय सांगितलंय बघा रिव्हर्स बायसिंग मध्ये की तुमचा करंट कॉन्स्टंट फ्लो होतोय. जसं जसं तुम्ही रिव्हर्स तसं तुमचा करंट कॉन्स्टंट होईल, रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज होईल बरोबर. आता इथपर्यंत एवढं सांगितलं, पण हा करंट हा तुमचा मायक्रो अँपियर मध्ये असेल. ओके. आता हा तुमचा रिव्हर्स व्होल्टेज रिव्हर्स करंट असेल वाय ऍक्सिस वरती, आणि हा तुमचा रिव्हर्स व्होल्टेज असेल. ओके. पहिल्या स्टार्टिंगला काय होईल? तुमचं जसं जसं तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज कराल तसं तुमचा रिव्हर्स करंट कॉन्स्टंट राहील आणि व्होल्टेज तुमचं इन्क्रीज होत जाईल रिव्हर्स व्होल्टेज. पण एका पॉइंटला काय होईल? तुमचं एक पॉइंट असं येणार आहे की तिथं तुमचा करंट इन्क्रीज होणार आहे, व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार आहे. बघा रिव्हर्स व्होल्टेज तुमचं काय होणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे आणि रिव्हर्स करंट इन्क्रीज होणार आहे. हा तुमचा असतो तो रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज पॉइंट. तो पॉइंट कुठला असतो? तो रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. हे तुमचं काय असते? रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. कधी? जसं जसं तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज कराल तसं तुमचा रिव्हर्स करंट कॉन्स्टंट होईल. पण ऍट द रिव्हर्स व्होल्टेज पॉइंट the current is increases and voltage is constant.
दिस इज द रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. तुमचं रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज असेल आणि ह्या पॉईंट नंतर जर तुम्ही व्होल्टेज इन्क्रीज केलं तर तुमचा डायोड हा डॅमेज होत असतो. लक्षात आहे हा व्होल्टेज. ह्याच्यानंतर जर तुम्ही त्याला करंट इन्क्रीज केला रिव्हर्स करंट तर त्या पॉईंट नंतर ह्या पॉईंट नंतर जर तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज केलं तर तुमचा डायोड काय होत असतो डॅमेज होत असतो. आता त्याची डेफिनेशन आपल्याला दिली आहे बघा इथे. ॲज द रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीजेस देन ब्रेकडाऊन टेक प्लेस अँड अ लार्ज रिव्हर्स करंट फ्लोइंग थ्रू द डायोड. काय सांगितलंय जसं जसं तुम्ही रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज कराल ॲज द रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीजेस द ब्रेकडाऊन टेक प्लेस. ब्रेकडाऊन होते म्हणजे काय होते तुमचा डायोडचा करंट रिव्हर्स करंट इन्क्रीज होणार आहे आणि व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार आहे. ब्रेकडाऊन होतं म्हणजे काय होतं तुम्हाला इथे सांगतो दुसऱ्या एका पद्धतीने. पीएन जंक्शन आहे बरोबर नाही असं याच्यामध्ये जंक्शन आहे बरोबर नाही. हे जंक्शन आहे ना इथं. आता रिव्हर्स बायस मध्ये मला सांगा आपलं डिप्लेशन लेअरची विड्थ इन्क्रीज होणार आहे का डिक्रीज होणार आहे रिव्हर्स बायस मध्ये. The width of the depletion layer is increases or decreases. आता मागाशी सांग डिप्लेशन लेअरची विड्थ रिव्हर्स बायस मध्ये इन्क्रीज होते का डिक्रीज होते. आवाज येतो रे माझा. हो सर. मग सांगा की डिप्लेशन लेअरची विड्थ रिव्हर्स बायस मध्ये काय होते इन्क्रीज होते का डिक्रीज होते. इन्क्रीज होते. इन्क्रीज. ओके. आता डिप्लेशन लेअरची विड्थ इन्क्रीज होत जाणार जसं पण तुम्ही काय केले रिव्हर्स व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे त्यावेळेस हे जंक्शन ब्रेक होत असते. ब्रेकडाऊन होत असते म्हणजे काय जंक्शन ब्रेक होतं. हे जंक्शन काय होतं ब्रेक होतं म्हणून त्याला ब्रेकडाऊन म्हणायचं. ज्यावेळेस हे जंक्शन ब्रेक होतं ना त्यावेळेस रिव्हर्स करंट फ्लो होत असतो. त्यावेळेस काय होत असते रिव्हर्स करंट फ्लो होत असतो. मग रिव्हर्स करंट फ्लो झाल्यामुळे तुमचा करंट इन्क्रीज होणार आहे परत व्होल्टेज कॉन्स्टंट राहणार. त्याला रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणायचं. त्याला रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. ऍज द रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीजेस देन द ब्रेकडाऊन टेक प्लेस. ब्रेकडाऊन टेक प्लेस म्हणजे काय हे जे काय जंक्शन आहे ना हे जंक्शन ब्रेक होणार आहे. कशामुळं रिव्हर्स सप्लायमुळे. रिव्हर्स सप्लायमुळे काय होणार आहे जंक्शन तुमचं काय होणार आहे ब्रेक होणार आहे म्हणून दिस इज द ब्रेकडाऊन व्होल्टेज. मग ज्या व्होल्टेजला ज्या रिव्हर्स व्होल्टेजला तुमचा हे जंक्शन ब्रेक होणार आहे दिस इज युअर रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. As the reverse voltage increases, then breakdown take place and a large reverse current flowing through the diode. त्यावेळेस तुमचा लार्ज करंट काय होणार आहे रिव्हर्स करंट डायोड मध्ये फ्लो होणार आहे. आले का लक्षात रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणले काय रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज. हो सर. ओके बघा आता इथं दोन जे काही डायोड आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कम्पेअर केलेले आहेत. एक सिलिकॉन डायोडसाठी सिलिकॉन डायोडचं कटिंग व्होल्टेज कमी आहे ॲज कम्पेअर टू सिलिकॉन डायोड 0.3 आहे जर्मेनियमचं. हे आधीच ह्याचं कटिंग व्होल्टेज होऊन आधीच करंट इन्क्रीज झालेला आहे. जर्मेनियम डायोडला सिलिकॉन डायोडला काय 0.7 ला इन्क्रीज झालं. तसं त्याचं सेम रिव्हर्स बायसला आहे. रिव्हर्स हे जर्मेनियमचा आधी ब्रेक होईल जंक्शन आणि सिलिकॉनचं नंतर ब्रेक होईल. समजले का कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस कॅरेक्टरिस्टिक्स समजले का. हो सर. बघा आता त्याचे ऍप्लिकेशन्स कुठं कुठं आपण डायोड यूज करणार आहे. इन रेक्टिफायर सर्किट. आता नेक्स्ट पॉईंट आपलं रेक्टिफायरचाच आहे खाली बघा त्यावेळेस रेक्टिफायर समजेल तुम्हाला काय आहे नेक्स्ट पॉईंट पासून. इन एएम डिटेक्टर एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन डिटेक्टर म्हणायचं त्याला. इन एएम डिटेक्टर एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन डिटेक्टर. आता एएम डिटेक्शन हे कम्युनिकेशन पर्पज साठी यूज केलं जातं. जे काही वायरलेस कम्युनिकेशन असतंय त्या कम्युनिकेशन पर्पज मध्ये एएम डिटेक्शन एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन डिटेक्टर म्हणायचं. एएम मॉड्युलेशन इन क्लिपर क्लॅम्पिंग सर्किट
क्लिपर क्लॅम्पिंग, रेक्टिफायर सर्किट्स क्लिपर क्लॅम्पिंग असे सर्किट्स असतात इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, त्याच्यामध्ये यूज केले जातात. आणि इन व्होल्टेज मल्टिप्लायर सर्किट मध्ये पण हे डायोड्स यूज केले जातात. समजले का डायोड्स? डायोड समजलाय का? हो Yes, सर sir. समजलं. येस सर. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला रेक्टिफायर जे ऍप्लिकेशन आहे, डायोडचं एक ऍप्लिकेशन आहे, ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरला बघायचं. रेक्टिफायर. ओके, कुणाचे काय डाऊट्स आहेत का? नो सर. कोणाचे काय डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही.